लगेच कशाला माझ्या टाकलेली पिशवी काय कोणता मग काय ठेवणार आता आवरणार कुठे तू आता झोपणार तर नाही आता कोण स्पेसिफिकली माझी मी बॅग ऑनलाईन मागवलेली ती बघितली ए भाई तिला काय मग बसायला जागा नाही का त्या साईडला कोण बसणार मला माहिती नव्हती कुठली बॅग तुला नवीन बॅग शूज आहेत ना बघा मागे पुढे चपला आहे ना शूज आहेत राहू तुमच्याबरोबर आपण जास्तीत जास्त गोव्याला गेलो त्याच्या पलीकडे मी महाराष्ट्र सोडून गेलो नाही गाणगापूरला जाताना कर्नाटक राज्यात हद्द पार केली होती कर्नाटक राज्यात तू मुझसे प्यार करते या नाही करते कोण काय आता आलोय CNG भरायला ही आपली गाडी हा अभिजित आता CNG भरून निघायचंय पुढे मोरया मोरया जय मल्हार येळकोट चला भाई हॅलो पब्लिक वेलकम टू माय यूट्यूब चॅनल गोकुळ उले ब्लॉग्स आणि आमचा प्लॅन झाला प्रयागराजला जायचं मला लाईट लावतो प्रयागराजला जायचा प्लॅन झाला आम्ही आलो होतो जुन्नरमध्येच आळे फाट्याला प्रवीण आहे जो बसलाय पुढे त्याच्या बहिणीचा साखरपुडा होता तो साखरपुडा आज झाला तो संपल्यानंतर आता आम्ही निघालोय आता वाजले 8:15 8:20 झाले आता आमचा प्लॅन असा आहे की आम्ही शेगावला जाऊन थांबणार आहे फुल हो हे आमचे शेट कदम शेट याच्यामुळे आमचा लास्ट वीकचा प्लॅन कॅन्सल झालाय जाणार होतो मंडेला आम्ही आणि याने आम्हाला संडेला सांगितलं काय की रात्री 11 वाजता की मी येत नाहीये मला पप्पा सोडत नाही माझे आज काय संडे आज संडे संडेला आम्ही पहिल्यांदाच एवढं पेट्रोल टाकत आहोत पहिल्यांदा एवढं पेट्रोल लागतं आयुष्यात कट्टुकट हिशोब आहे आमचा नेहमीचा सीएनजी गाडीला एवढं पेट्रोल आम्ही नाही टाकलं पुढे CNG भेटायचं नाही म्हणून आम्ही असं ठरवलं की पेट्रोल फुल करून ठेवू जो भेटला CNG तर भरूया गाडीमध्ये हा आम्ही झोपण्यासाठी पाठी सगळा बेड बनवला होता पण बॅगाच एवढ्या झाल्यात तर उद्या सकाळी बघूया आता भाई पेट्रोल पंपवर आम्हाला नवीन सबस्क्रायबर भेटला आमचा गुले हुले हुले HULE व्लॉग्स आला कर ना 8:30 होऊन दे घरचा आता पुढे कुठेतरी जेवायला थांबायचं जेवण मग निघू आम्हाला मध्ये ट्रॅफिक भेटली त्यामुळे आमचा पाऊण तास वाया गेला समृद्धीला जॉईन झाला आम्हाला अजून एक 20-25 किलोमीटर बाकी आहेत मग त्याच्यानंतर आमचा प्लॅन असा आहे की शेगावला जाऊन थांबायचा तो पण आमचा डिसिजन शेगावमध्ये पोचल्यावर होणार हायवेला म्हणजे तिथे शेगावला जाऊन थांबायचं का पुढे निघायचं आणि प्रवीण असं बोललं की शेगावला स्टे करून आपण तिथे मंदिरात दर्शन करूया सकाळी आणि मग तिथून निघायचं आयुष्यपत शेड बसले का गाडी चालवायला याचा फोटो काढ आता काय 1 तासात पोहोचतोय आम्ही फोटो काढून याचा आणि पहिल्यांदा गाडी फुल थांब ना काढ ना तू पेट्रोल भरलं बघूया आज जाऊन पाहिजे हे हॉटेल सत्कार बँक्वेट अँड लॉजिंग फायनल आम्ही समृद्धीला जॉईन झालो होता माणूस झोपलाय ना प्रॉपर झोपलाय विदाउट माणसाचे डोर आहेत ना आम्ही त्याच्यावर गेम केलाय तुला माहिती आहे का आणि आपलं कॅल्क्युलेशन बिघडलं असतं तुम्ही ठरवलं कारण आपण जर शेगावला जायचं झालं असतं तू म्हणते जाऊन तिकडे आंघोळ करायची रूम भेटायला आपल्याला वेळ गेला असता सकाळी आंघोळ करणार किंवा झोपणार तू जाणार 7-8 तास 6-7 तास तरी आपले वाया गेले असते मग परत रात्रीची 3-4 वाजेपर्यंत गाडी थोडी चालवायला जमली असते 11 झाली बाळा 10 सोमवार आहे का 11 सोमवार आहे 11 सोमवार आहे काही पण सॉरी आज 10 सोमवार 11 मंगळवार 11 मंगळवार अख्खा मोकळा भेटतो आपल्याला 12ला स्नान आहे आता 12:30 नागपूर आलं की 12 तास राहिलं प्रवास 12.5 तासाचा प्रवास आत्ता उरलाय आत्ता नाही बाळा अजून नागपूर किती ना काय नागपूर मी इथून डायरेक्ट प्रयागराज बघितले बघ दाखव दाखवतो चाट आहे तिला पोरींच्या मी काय अंडे आहे का
हे जाणार आहे भाई ब्लॉगमध्ये. आपापलं लगेज घ्या. आपली गुदडी आणि आपण काय झोपायला. ये प्लवीन काय करतो प्लवीन? मोजा विस्तर. चल इकडून चल. राईटने चल. राईटने चल. हॉटेल SR. इथं रूम भेटली आम्हाला. वर जाऊन तुम्हाला रूम दाखवतो आमच्या. रूम टूर. वो तो रूम है आपला. कर दे ना ठीक. आए रुक 2 मिनट से बैग रखते. चालू होते खत्म. आता झोपायचं. 12-1 वाजेपर्यंत उठायचं आणि मग त्याच्यानंतर आवरून निघूया. तर चला बाय. उठलो आम्ही आता. उठलं म्हणजे सगळं आवरून झालं. 1:30 वाजले. आता जायची तयारी चालू झाली आहे. आता खायला बघूया कुठे. नाही तर गाडीत आम्ही सगळं स्नॅक्स घेतले तेच खाई. आता इथून अजून जायचं आमचा डिसिजन झाला नाही की ॲक्च्युअलमध्ये आपण प्रयागराजला जायचं का काशी विश्वनाथला जायचं. पण सकाळी एक रील बघितली ते सांगितले की 3 तास नाही 300 किलोमीटरपासून लाईन आहे. तर जाऊन बघूया काय सिच्युएशन ॲक्च्युअलमध्ये तिथे. काय नाही झालं बाईक उपरू पडला होता खाली. भेंडी एक टप्पा खाऊन खाली गेला जिन्यावरून. डिक्की सेटअप करायची आता. हे भाई केळी कुठे आहेत? केळी शोधारे पहिली वाचता येतोय. शिकरण झालं केळ्यांचं. भेटले ओके. गणपती बाप्पा मोरया. मोरया. Day 2 चा आपला प्रवास चालू झाला आज. हर हर गंगे. हर हर गंगे. आणि आता वाजलेत किती वाजलेत रे? 1:45 झालेत आता. पहिलं CNG शोधायचं आहे. लोन काढावं लागेल. CNG भरून आपण पुढे निघूया. प्रयागराजच्या थोडा जवळ पोहोचलो की आपण बघूया काय सीन होतोय. तिथं ट्रॅफिक आहे नाही आहे त्या हिशोबाने मग प्लॅन करायचा तिकडे जाऊन. पटकन खराब होतं. चार्ज नाही देतं कारण काय तिथे पाणी नाही टाकत. आजचं एंगेजमेंटचं की काय भारी ना. आणि त्याच्यात तो हे झालं रे बेल्ट झालेले बघ. किती किलो आणला होता? हा म्हणजे व्हिडिओ काढतो. हे उत्तर आहे फुटशिलात. हे उतरलो कसं भाऊ. किती होतं इथे? 88 रुपीज आहे इथं बाई CNG. 88. आपल्या इथे किती आहे? 91 रुपये माणसाला. 91.5. सेट जाना में जाना आ गई. सेट का फोटो निकालते रुको. पोजिंग विजिंग दे रहे सेट. बायोडाटाचा फोटो. आदमी मत लग्न बेलापूर के बबले उल्वे कंपनी. हँडब्रेक घेत आधी. आता इथं थांबायचं जेवायला. न्यू खालचा अमन ढाबा. खाट पाहिजे रे. खाटावर बसून जेवूया मजा येईल. नाना काय बोलतो? इथं बसू जेवायला. खाटावर इथे बसायचं जेवायला. बाय व्हिडिओ कॉल चालू आहे ग्रुपवर. सगळी पोरं आहेत. MP महाराष्ट्रात लई पापी. वाच पण मागवत आहे.
संपूर्ण राईस मावाला झाला. आता वाजलेत 6. आम्ही 1 तास थांबलो होतो CNGच्या लाईनमध्ये. मी झोपलो होतो गाडीत. मी 2 तास झोपलो असेल ना बघा. 2 तास मी झोपलो होतो जेवल्यानंतर. आता उठलो मगाशी 10 मिनटं आधी. 1 तास लाईनमध्ये होता आणि आता तिकडे पण बघा लाईन बघा. आणि एकतर इथे CNGला प्रेशर पण कमी आहे. नशीब आमचा नंबर आला. आता आमच्या पुढे 2च गाड्या असतील. आपण आता आहे दोनवारामध्ये आणि इथून प्रयागराज आपल्याला अजून 200 किलोमीटर आहे. तर इथं जेवायचा सीन चालू आहे. हॉटेल आम्ही इथं बघितलं आहे व्हेज. गर्दी पण आहे हॉटेलला. हॉटेल चेंज करायचा विचार चालला आहे. हे पण हॉटेल कॅन्सल. आता हा 3रा हॉटेल आहे आमचा. मला इथं तरी भेटते का नाही जेवायला काय सीन माहीत नाही. तीन सांगितलं होतं ना. बाहेरून आम्हाला हायवेला ट्रॅफिक दाखवली म्हणून आम्ही मॅपने शॉर्टकट नाही घुसलो आतमध्ये. पण शॉर्टकटचा एकदम गावचा कच्चा रस्ता आहे डेंजरवाला. त्यामुळे इथं एकदम हळूहळू जावं लागतंय. CNG भरायला थांबलो भाई. इथं मगाशी लफडा चालू होता त्यामुळे आम्ही या लाईनमध्ये आलो आणि आम्ही इथं आलो तोपर्यंत लफडा सॉल्व झाला. आणि आमचे सेट झोपेतून उठलेत. गुड मॉर्निंग गाईस. गुड मॉर्निंग गाईज. आता 5:30 वाजलेत. अजून पोचायला 1.25 तास जाईल. त्याच्यानंतर हॉटेल बघायचं आहे राहण्यासाठी. चालत जातो का तू? येणं लांब येते. पोचलो आम्ही इथे. पण आम्ही आता यमुनेला आम्हाला जायचं त्रिवेणी धामला. त्यासाठी इथून 5 किलोमीटर चालत जायचं पुढे. आणि आम्हाला झोपायचं आहे पण. त्या साईडला टेंट आहेत. आता टेंट बघायला चाललो आहे. टेंटमध्ये झोपायला जागा भेटते का? मी 4-5 तास तरी झोपलं पाहिजे. इथं झोपायला टेंट पण भेटत नाही. इथं एक टेंट विचारला 20,000 भाडं. लक्झरी टेंट आहे. आणि पोलीसवाले सोडत पण नाही संगमला त्या साईडला गाडी घेऊन जायला. इथून 10 किलोमीटर बोलतात चालत जायला. एक बोलते 5 किलोमीटर आहे. चालण्याबद्दल काय नाही पण आम्हाला झोपायला पहिली मीन्स व्यवस्था पाहिजे चांगली. म्हणजे नीट झोपता यायला पाहिजे. गाडीत झोपता येणार नाही व्यवस्थित. अरे टेंटच्या शोरात आहे आम्ही झोपायला. इथे आम्हाला एक रूम भेटली. रूम म्हणजे एक घर आहे. ते काका म्हणले इथं तुम्ही राहू शकता. एक रूम आहे छोटी. त्याने 2,500 रुपये सांगितले आम्हाला. तर मग आता इथं झोपतोय आम्ही. मग नंतर उठल्यानंतर संगमला जाणार पुढे. हे घर आहे त्यांचं. स्वस्तात जुगाड झाल्या भाई. बाकी ठिकाणी 4,000 6,000 8,000 सांगत होते. खाली तर तू पण आजीवर घेऊन आकडी उडला अरे.